काय तुम्हाला माहीत आहे, मंदिरामध्ये अर्पण करणाऱ्या बनवलेल्या अन्नात लसूण व कांदे वापरले जात नाही, कारण ते तामसिक मानले जाते. अंधार किंवा अदृश्यतेचे प्रतीक असलेले तामसिक अन्न पूजा व अर्पण यासारख्या आध्यात्मिक कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शास्त्रानुसार लसूण व कांदा तामसिक अन्न मानले जाते. अज्ञान, आळस व निराशा यासारखे गुण वाढवणारे तामसिक अन्न आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक मानले जाते. मंदिरामध्ये देवांना अर्पण केलेले अन्न पवित्र आणि शुद्ध मानले जाते. लसूण आणि कांदे यांचा तीव्र वास व गुणधर्मामुळे शुद्धतेच्या या संकल्पनेच्या विरुद्ध मानले जाते. एका आख्यायीनुसार लसूण व कांदा अमृत पिताना पृथ्वीवर पडलेल्या राक्षसांच्या रक्तापासून निर्माण झाले आहेत. आख्यायिकेमुळे देखील देवांना अर्पण केलेल्या अन्नापासून वेगळे ठेवले जाते. काही आध्यात्मिक गुरूंचा आत्मविश्वास आहे की लसूण कांदा खाल्ल्याने ध्यान व आध्यात्मिक साधना अडथळा येऊ शकते, कारण ते मनाला त्रास देऊ शकते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की लसूण व कांद्याचा तीव्र वास परस्ट्रीमला अप्रिय असू शकते आणि म्हणूनच त्यांना नैवेद्यात समाविष्ट केले जात नाही.